1832 सालात तांबेकुळात जन्मली मंगूचं नाव पुराणी घेतलंय राव. पुण्यातल्या शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधल्या शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला या 16 जूनला 80 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे 1000 पौर्णिमा या पुतळ्यांनी पाहिलेल्या आहेत किंवा 1000 पौर्णिमांनी हा पुतळा न्याहाळलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. या पुतळ्याची चित्रकथा फार रंजक आहे. या पुतळ्याच्यासाठी एक स्मारक समिती नेमण्यात आलेली होती. त्यावर माधवराव शिंदे होते, कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत राजर्षी शाहू महाराज होते. शाहू महाराज हे 22 साली कालवश झाले. त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आले आणि राजाराम महाराजांनी या पुतळ्याचं काम जोरानं पुढे चालवलं. मुळात पहिल्यांदा राव बहादूर म्हात्र्यांना याचं काम देण्यात आलेलं होतं आणि विनायक पांडुरंग तथा नानासाहेब करमरकर यांना त्याच्या पॅनल्सचं काम देण्यात आलेलं होतं. त्या पुतळ्याला 4 पॅनल्स आहेत. एक भवानी देवीचं आहे, एक वणी दिंडोरीच्या लढाईचं आहे, एक कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचं आहे आणि एक राज्याभिषेकाचं आहे. ही 4 पॅनल्स करमरकरांनी फार लवकर पूर्ण केली. काही वृत्तपत्रांनी त्यांच्या विरुद्ध ओरड केली. इलस्ट्रेटेड वीकली वगैरे मी तर त्यांचं फार कौतुक केलं आणि अगदी लिओनार्डो दी व्हिंची त्याप्रमाणे हे झालेले आहेत असंही काही लोकांनी म्हटलं. पण राजाराम महाराजांना एकूण पुतळ्याचं काम जे चाललेलं होतं ते किंचित नाराज झाले आणि त्यांनी कोल्हापूरला सगळ्यांना बोलावलं. त्याच्यात म्हात्रे सुद्धा होते. पण म्हात्रे सांगेनात की मी काम कधी पूर्ण करणार आहे. म्हणून मग राजाराम महाराजांनी हे काम नानासाहेब करमरकरांना दिलं. हा पुतळ्याची उंची एकूण 13.5 फूट आहे, त्याची लांबी 13 फूट आहे आणि त्याची रुंदी 3.5 फूट आहे. हे काम फार मोठं होतं. विशेषतः ते ब्रॉन्झचा करायचा असल्या कारणानं 8 ते 9 टन मटेरियल लागणार होतं. या पुतळ्याचं त्यांनी पहिल्यांदा 3.5 फूट उंचीचं एक क्ले मॉडेल तयार केलं होतं. ते क्ले मॉडेल सगळ्यांना पसंत पडलं. मग पुढं मोठं क्ले मॉडेल करायचं, त्याच्यानंतर मोल्डिंग करायचं, प्लास्टर करायचं आणि पुतळा करायचा ओतीव. याच्यासाठी खूप वेळ लागणार होता. पण त्यांनी जवळजवळ 9-1 महिन्यात ते काम पूर्ण केलेलं होतं. आता फक्त ओतायचं काम राहिलं होतं. पण एवढं टन मटेरियल ओतायला मुंबईत मोठमोठ्या कंपन्या सुद्धा तयार झाल्या नाहीत. रिचर्डसन अँड क्रुडाजला त्यांनी विचारलं. मग शेवटी माझगाव डॉकमध्ये ते गेले. पण माझगाव डॉकने हा आर्टिस्टिक काहीच केलेलं नव्हतं. त्यांनी जहाजांचे पार्ट्स केलेले होते परंतु असं आर्टिस्टिक त्यांनी काही केलेलं नव्हतं. शेवटी तिथला जो सुपरवायझर होता रॉसमिशन म्हणून, तर तो नानासाहेबांना म्हणाला तुम्ही जर का जबाबदारी अपयशाची घेणार असाल तर आम्ही तुम्हाला सगळे मदत करतो. आणि मग त्या लोकांनी मदत केली आणि तो पुतळा नानासाहेबांनी ओतला. अगदी त्यावेळेला 700-800 लोक जमलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून सगळे ओरडत होते आणि माझगाव डॉकला आग लागली की काय असं दृश्य वाटत होतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मटेरियल काढायला गेले तेव्हा वाफा निघत होत्या आणि अग्निकुंडातूनच शिवाजी महाराज वर येत आहेत की काय असं वाटत होतं. तो पुतळा उत्तम झाला. त्याच्यानंतर त्याला ऍसिड वगैरे लावून त्याला ब्रॉन्झचा इफेक्ट आणण्यात आला. पण मुंबईहून तो पुण्यात आणण्यासाठी सुद्धा खूप अडचणी आल्या. कारण रेल्वेचे जे बोगदे होते त्याची कमीत कमी उंची ही 9 फूट होती. शेवटी रेल्वेनं सुद्धा मदत केली आणि तिरकाटून तो पुतळा वडाळ्याहून निघाला. काही गुजराती लोकांनी तर कॅमेरे काढले आणि त्याचं चलचित्रण केलं. आणि मग हा पुतळा एकदाचा पुण्यात आला. त्या दिवशी तारीख होती 10 जून 1928 आणि हा पुतळा बसवल्यावर आपला त्यावेळेचा गव्हर्नर सर लेस्ली विल्सन आला आणि त्यांनी नानासाहेब करमरकरांशी हस्तांदोलन केलं. तो म्हणाला इथल्या गुणवत्तेबद्दल मला कधीच शंका नव्हती, पण तुम्ही वेळेत काम पूर्ण करताय की नाही याच्याबद्दल मात्र मला शंका होती. तुम्ही अत्यंत उत्कृष्ट पुतळा हा वेळेत तयार केलेला आहे. आणि 16 जून 1928 रोजी लेस्ली विल्सनच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. तेव्हापासून 80 वर्ष हा पुतळा इथे आहे. हा महाराष्ट्रातला पहिला अश्वारूढ पुतळा आहे.